मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 पर्यंत संपवलेलं होतं. यानंतर आपण या चॅप्टरच्या शेवटच्या टॉपिकला सुरुवात करतो आहोत. तिथे म्हटलंय हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्स. ज्यांना आतापर्यंतचा पार्ट कळलेला आहे त्यांच्यासाठी हे अगदी इझी आहे, कारण संपूर्ण जेवढे पण आपण टॉपिक शिकलेलो आहोत हे सगळे टॉपिक या ठिकाणी यूज होणार आहे. यूज होण्यात आहेत असं म्हणण्यापेक्षा त्या सगळ्यांचंच कॉम्बिनेशन एकत्रित त्याच्यामध्ये आपण करतो आहोत. हा नवीन टॉपिक नाही. आपण 2 किंवा 3 वेळा डिफरन्शिएट करणार आहोत बस, म्हणजे तेच काम आपण पुन्हा पुन्हा करणार आहोत. तर इथे थोडक्यात काय आहे त्याचं बेसिक समजून घेऊया. आपण सुरुवातीला जे पाहिलं की समजा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे डिफरन्शिएबल फंक्शन असेल, तर समजा मी याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला ज्यावेळेला फर्स्ट टाइम डिफरन्शिएट करतो त्यावेळेला आपण याला लिहिताना dy बाय dx इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स असं लिहिणार आहोत. म्हणजे हा आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला एकचदा डिफरन्शिएट केलं म्हणून. याला अजून अदर नोटेशन तुम्हाला माहिती एफ डॅश नोटेशन आहे, किंवा होऊ शकतं की काही वेळेला याच्याऐवजी वाय डॅश वापरला जातो किंवा काही वेळेला y1 देखील वापरला जातो. आपण याला काय म्हणणार आहोत, हे आहे आपलं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे असणार आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर समजा मी याला परत डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट अगेन, तिथे येईल डी बाय डीएक्स याच्यावरती ऑपरेट होईल. तिथे येईल डी वाय बाय डीएक्स इक्वल टू हा एफ डबल डॅश होऊन जाईल, एफ डबल डॅश ऑफ एक्स. याला मी फक्त काय करतोय, जे फंक्शन आपल्याकडे होतं त्याला मी परत एकदा डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हा डी बाय डीएक्स ऑफ डी वाय बाय डीएक्स इज इक्वल टू एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल टू वाय डबल डॅश होऊन जाईल, किंवा त्याला y2 सुद्धा म्हटलं जातं. याला आपण म्हणणार आहोत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ज्यात आपण त्याला त्या फंक्शनला 2 वेळा डिफरन्शिएट करतो. त्यानंतर समजा याला मी पुन्हा डिफरन्शिएट करेल, आणि हे जे नोटेशन आहे याला या नोटेशनला आपण d2y बाय dx स्क्वेअर या टाईपचं लिहू शकतो. म्हणजे ह्या डी स्क्वेअर झाला, डी स्क्वेअर झाला. याला ऑपरेट केल्यानंतर एकत्रित आपण याला या प्रकारचं मल्टिप्लिकेशन वापरू शकणार आहोत. एक्झॅक्टली परत जर डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्सच असणार आहे. तर अशा वेळेला या डिफरन्शिएट करताना परत डी बाय डीएक्स ऑफ d2y बाय dx स्क्वेअर आणि इक्वल टू इथे परत एफ डबल डॅश ट्रिपल डॅश ऑफ एक्स, हे y ट्रिपल डॅश त्याचं नोटिफिकेशन जाऊ शकतं, किंवा y3 यांच्यापैकी काही वापरू शकतो. याला म्हणणार आहोत आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असणार आहे. त्यानंतर असं जर आपण कंटिन्यू करत गेलो तर याला सुद्धा याचं नोटिफिकेशन काय होऊन जाईल की 3y बाय dx क्यूब. याचं नोटिफिकेशन जे आहे ते या स्वरूपात लिहिता येणार आहे. याला असं आपण कंटिन्यू डिफरन्शिएट केलं करत गेलो अप टू nth टर्म पर्यंत. जर तसं करत गेलो तर तुम्हाला dn y बाय dx एस टू n इज इक्वल टू मिळणार आहे fn. म्हणजे त्याचं नोटेशन होऊन जाईल की yn किंवा yn इथे सफिक्सला. तर हे असणार आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये हे शिकणार आहोत. मग ते आपण एका वेळी दिलेलं फंक्शन जे आपण पूर्वी 1.4 पर्यंत पाहिलेलं आहे त्यामध्ये आपण वायला डिफरन्शिएट केलंय फर्स्ट टाइम, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला आहे. आता याच्यापुढे आपण सेकंड वेळेला करू शकतो, थर्ड वेळेला करू शकतो, मे बी nth टाइम आपण त्याला डिफरन्शिएट करणार आहोत. तर हा जो आपण नवीन टॉपिक सुरू केला आहे त्यातला हाच पार्ट आहे. बाकी आपले सगळे फॉर्म्युले तेच आहेत, सगळे कन्सेप्ट आपले 1.4 मध्ये शिकलेले सगळे एकत्रित या ठिकाणी घेऊ शकतात. मग त्यात कॉम्पोजिट फंक्शन असेल, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स फंक्शन असेल, त्यानंतर पॅरामेट्रिक फंक्शन असेल, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन असेल, या सगळ्या गोष्टी u इंटू व्ही, u अपॉन व्ही, सगळ्या गोष्टी एकत्रित आपण या ठिकाणी वापरणार आहोत. चला तर मग बघूया एक्सरसाइज 1.5 त्यामधील एक्झाम्पल नंबर फर्स्ट. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथे क्लिअरली म्हटलेलं आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच d2y बाय dx स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. दिलेलं फंक्शन जसं आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये पाहिलं त्याच प्रकारचं दिलेलं आहे. संपूर्ण फंक्शन एक्स मध्ये एक्सप्रेस केलंय, त्याला आपण y मानून घेणार आहोत. एक्स वाय एकत्रित असल्यावर ते इम्प्लिसिट फंक्शन असणार आहे, त्यावेळेला आपण y मानत नाही. तर इथे डायरेक्ट डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथे होणार dy बाय dx इज इक्वल टू हा 2 पुढे d बाय dx ऑफ x एस टू 5, कारण हा व्हेरिएबलला मल्टिपल आहे तो आपण d बाय dx च्या पुढे लिहू शकतो.
म्हणजे इथे मायनस हा 4 सुद्धा तसाच आपल्याला लिहिता येणार आहे आणि हा एक्स एस टू क्यूब आपण एकची टर्म बाहेर नाही काढू शकत कारण आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागतो. तसा मायनस इथे 2 आणि डी डी एक्स ऑफ हा मायनस हा 2 लिहिला, डी डी एक्स ऑफ हा 1 अपॉन एक्स स्क्वेअर आहे आणि हा मायनस हा कॉन्स्टंटच आहे एकटा, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे तो 0 येणार आहे हे आपल्याला माहिती आहे. तर अपोज इथे एक्स एस टू एन हाच फॉर्म्युला आपण अप्लाय केला आहोत, डी बाय डी एक्स ऑफ एक्स एस टू एन इज इक्वल टू एन एक्स एस टू एन मायनस 1. या फॉर्म्युलेच्या फॉर्मॅटनुसार इथे हा 5 एन म्हणजे 5 पुढे लिहिला, हा एक्स एस टू 5 मायनस 1 मायनस हा 4 इथे देखील हा 3 पुढे लिहिला, एक्स एस टू 3 मायनस 1 मायनस 2 ॲज इट इज आणि हा नंतरचा फॉर्म्युला जो 1 अपॉन एफ ऑफ एक्स टाईपचा आहे. 1 अपॉन एक्स राहिला असं ते स्टँडर्ड फंक्शन झालं असतं, परंतु 1 अपॉन एक्स स्क्वेअर आहे म्हणजे ते कॉम्पोजिट फंक्शन झालं. मग अशा वेळेला आपण मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायला लागतो आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे, कारण आपण एफ ऑफ एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह घेतो अशा वेळेला. आणि हा कॉन्स्टंट नंबर आहे 9 तर त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 असणार आहे. 5 इंटू 2 केल्यानंतर 10, एक्स एस टू हा 5 मायनस 1 4 होईल, मायनस 4 इंटू 3 12, एक्स स्क्वेअर होईल 3 मायनस 1, हा मायनस मायनसचा प्रॉडक्ट जो आहे तो प्लस होईल आणि हा 2 अपॉन एक्स एस टू 4 होणार आहे. हा इथे एक्स स्क्वेअर आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो टू एक्स एस टू 2 मायनस 1 होईल, पण आपण तो लिहित नाही म्हणजे 2 मायनस 1 या ठिकाणी 1 येणार आहे, तो लिहिला नाही तरी चालतो. तर हा 2 इंटू फक्त 4 एवढंच त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 10 एक्स एस टू 4 मायनस 12 एक्स स्क्वेअर प्लस 4 एक्स, एक एक्स पण कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथे फक्त 4 अपॉन एक्स क्यूब शिल्लक राहतं. हा आपल्याला मिळाला डीवाय बाय डी एक्स म्हणजे हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला काढायचं आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणून आपण याला पुन्हा डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला डिफरन्शिएट केल्यावरती हा जो दिसतोय डीवाय बाय डी एक्स त्याच्या ऐवजी डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स असं याला लिहिता येणार आहे, कारण आपण त्याला पुन्हा डिफरन्शिएट करतो म्हणजे प्रत्येकाला आपण डी बाय डी एक्स ऑपरेट करणार आहोत. तसा इथे हा 10 पुढे लिहिला डी डी एक्स ऑफ एक्स एस टू 4 याला लिहिता येईल, मायनस हा 12 इथे देखील डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर होईल. तसं इथे प्लस 4 पुढे आल्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स क्यूब लिहिता येणार आहे. पुन्हा याला याच फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण सोडवू शकतो. याला तर डायरेक्ट लिहिता येईल डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हा 10 इथे हा एक्स एस टू 4 म्हणजे 4 एक्स एस टू 4 मायनस 1 परत हाच फॉर्म्युला आपण अप्लाय केलेला आहे. मायनस 12 इथे देखील तोच फॉर्म्युला अप्लाय केला, तिथे 2x येणार प्लस हा 4 आणि इथे आपण हा फॉर्म्युला यूज करतो आहोत म्हणून इथे मायनस 1 अपॉन एक्स क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर आणि कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब लिहायला लागणार. हा 10 इंटू 4 40 होतो, एक्स एस टू हा 3 होईल, मायनस 12 इंटू 2 24 एक्स, हा मायनस आणि हा प्लस मायनस होऊन गेला, हा 4 अपॉनला एक्स एस टू 6 होईल आणि याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो याच फॉर्म्युल्यानुसार 3 एक्स स्क्वेअर होईल, 3 एक्स एस टू 3 मायनस 1 म्हणजेच एक्स स्क्वेअर. तर हा 40 एक्स क्यूब मायनस 24 एक्स मायनस 4 इंटू 3 12 होणार आणि त्यातलं एक्स स्क्वेअर गेल्यानंतर फक्त ते एक्स एस टू 4 राहील आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर, ज्यात आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढवायचा होता. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर सेकंड. इथे ई रेस टू 2x इंटू टॅन एक्स दिलेला आहे म्हणजे अफकोर्स दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे की इंटू व्ही जर हे दोन फंक्शन एक्स मधलेच असतील तर अशा वेळेला पहिलं फंक्शन असंच ठेवून दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन असंच ठेवून पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह या टाईपने आपण त्याला सॉल्व्ह करत असतो. तर इथे आपल्याला तेच करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे ना डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, थोडा आता शॉर्टकट जाऊयात कारण मागील एक्झाम्पल्स मध्ये आपण खूप प्रमाणात असे एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत. तर मी ते पहिले जे यू आहे ते फंक्शन लिहून घेतलं, नंतर दुसरं फंक्शन जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि प्लस सेकंड फंक्शन आणि त्याचा पहिल्याचा जो आहे तो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर इक्वल टू हा ई रेस टू 2x जो आहे तो असाच राहील आणि आपण डी डी एक्स ऑफ टॅन एक्सचा फॉर्म्युला पाहिला तो आहे सेक्स स्क्वेअर एक्स, इथे ना सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स आणि ई रेस टू एफ ऑफ एक्सचा पण आपल्याकडे फॉर्म्युला डी डी एक्स ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डी रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे स्टँडर्ड फंक्शन ई रेस टू एक्स असतं पण ते ई रेस टू 2x आहे म्हणजे कॉम्पोजिट झालं. ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह असणार आणि डी बाय डी एक्स ऑफ आपल्याला 2x पण घ्यायला लागणार.
इक्वल टू इथे e⁻²x जो आहे तो कॉमन निघतोय, इथे उरतोय sec²x प्लस tan x आणि हा त्याला जो मल्टिप्लाय आहे d/dx ऑफ 2x, त्याच्यात x चा जो रेट आहे तो 1 येईल आणि आपण तो 2 फक्त लिहिला, तो 1 मल्टिप्लाय लिहिला नाही काही चालणार आहे. तर याला जर व्यवस्थित दिलं तर हे e⁻²x इन ब्रॅकेट sec²x प्लस 2 tan x असं असणार आहे. पुढे जाऊन आपल्याला dy/dx तर मिळालेला आहे. पुढे आपल्याला अजून डिफरन्शिएट करायला लागणार, कारण आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. तर काय होणार बघा, इथे येईल d2y/dx², कारण त्याला पुन्हा डिफरन्शिएट करतो आणि इथे अगेन हे u इंटू व्ही आलेला आहे. हा e⁻²x पूर्ण आपला u असणार आहे आणि हा संपूर्ण ब्रॅकेट जो आहे तो आपला v असणार आहे. तर अशा वेळेला परत u इंटू व्हीचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायला लागणार. तो अप्लाय करत असताना पहिलं फंक्शन जे आहे ते आपण असंच ठेवणार e⁻²x, नंतर d/dx ऑफ सेकंड फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. सेकंड फंक्शन आपलं आहे sec²x प्लस 2 tan x, नंतर सेकंड फंक्शन आहे sec²x प्लस 2 tan x आणि परत d/dx ऑफ e⁻²x घ्यायला लागणार. त्यानंतर आता परत आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. त्या फॉर्म्युलेच्या आधारावरती आपण जे मागच्या एक्झाम्पलमध्ये पहिला f(x2) यांचा फॉर्म्युला तो इथे अप्लाय करायला लागणार. ब्रॅकेट महत्वाचा आहे इथे. तर इथे हा 2 sec x येईल आणि परत f(x) म्हणजे sec x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार. आपण सुरुवातीला f(x2) यांचा फॉर्म्युला वापरलेला आहे, म्हणजे तो 2 पुढील 2 - 1 इथे येईल आणि परत sec x हा आपला f(x) असेल, कारण ते कॉम्पोजिट फंक्शन झालं. हे स्टँडर्ड फंक्शन आहे tan x, याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येणार आहे, तो आहे sec²x. tan x चा आपण sec² डेरिव्हेटिव्ह पाहिलेला आहे आणि प्लस इथे हा ब्रॅकेट जो आहे तो sec²x प्लस 2 tan x ऍज इट इज असेल हा ब्रॅकेट आणि e⁻²x f(x) चा डेरिव्हेटिव्ह आहे तो e⁻²x आणि d/dx ऑफ 2x या ठिकाणी येणार आहे. पुढे e⁻²x ऍज इट इज लिहिला, हा 2 sec x आणि sec x चा डेरिव्हेटिव्ह येतो sec x इंटू tan x. हा देखील फॉर्म्युला आपल्याकडे आहे. d/dx ऑफ sec x इज इक्वल टू sec x इंटू tan x प्लस हा 2 sec²x ऍज इट इज असेल, प्लस पुढे हा जो दिसतोय ब्रॅकेट तसा दिला किंवा e⁻²x आधी लिहिला आणि ब्रॅकेट sec²x प्लस 2 tan x आणि ते सुद्धा 2 इंटू 1 होईल, कारण x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो. इथून ओव्हरऑल जो आहे तो e⁻²x कॉमन निघतोय, तर इथे मोठा ब्रॅकेट इथे sec x इंटू sec x जो आहे तो sec²x होईल आणि त्याला मल्टिप्लाय आहे तो tan x. इथे प्लस हा 2 sec²x ऍज इट इज, प्लस इथून मी हा e⁻²x कॉमन काढल्यामुळे इथे हा 2 याला मध्ये मल्टिप्लाय करतो, 2 sec²x आणि हा 4 tan x होईल. पुढे अजून सिम्प्लिफाय करूयात. 2 जो आहे तो कॉमन निघतो आहे, तो प्रत्येकामध्ये दिसतोय. तर 2 कॉमन काढला, e⁻²x इथे राहील. हा इथे sec²x चा परत आपल्याकडे आयडेंटिटी आहे, फंडामेंटल आयडेंटिटी आपण ज्यांना म्हणतो, त्यात मी sec²x ऐवजी 1 प्लस tan² टाकला. हा त्याला मल्टिप्लाय tan x आहे, प्लस इथून 2 कॉमन काढल्यामुळे फक्त 2 राहणार आणि sec²x ऐवजी परत तोच फॉर्म्युला 1 प्लस tan²x प्लस हा इथून 2 कॉमन काढल्यामुळे फक्त राहणार 2 tan x. इथे आता याला अजून सिम्प्लिफाय केलं तर बघत मध्ये मल्टिप्लाय केलं tan x प्लस हा tan³ प्लस मध्ये मल्टिप्लाय केलं तर 2 प्लस 2 tan²x प्लस हा 2 tan x असाच असणार आहे. पुढे हा tan x आणि हा tan x 2 tan x 3 tan x होईल. हा tan³ असाच राहील, तर 2e⁻² हा tan³ जो आहे तो असाच असणार आहे, प्लस हा 2 tan² त्याच्यानंतर लिहिला आपण. ही क्युबिक पॉलिनॉमियल आपल्याला दिसते आहे, ज्यात डिग्री 3 आहे तिची आणि व्हेरिएबल आपण पूर्ण tan x जर मानला तर व्हेरिएबल एक त्याचा जो डिग्री आहे ती ठिकाणी कमी होत जाईल. तर हा tan x प्लस 2 tan x हा 3 tan x आणि हा फक्त 2 इथे राहणार आहे. आता ही क्युबिक पॉलिनॉमियल दिसते, एवढा आन्सर ठेवला तरी सफिशियंट आहे, पण काही वेळेला जर अजून सिम्प्लिफाय जर करता असेल तर करायचं, कारण ट्रिग्नोमेट्री आहे तिला अजून सिम्प्लिफाय करता येणार आहे. हा आपल्याला d2y/dx² मिळालेला आहे, परंतु याच्या पुढे आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड 8th स्टँडर्डला शिकलेला आहात, ती आपल्याला इथे यूज करायची आहे 8वीला असताना. तर ती मेथड अशी की याचे जे कोइफिशियंट्स असतात ते आपण या ठिकाणी लिहितो. इथे 1 लिहिला, याचा कोइफिशियंट 1 आहे, याचा कोइफिशियंट जो आहे तो 2 आहे, याचा कोइफिशियंट 3 आहे आणि हा कॉन्स्टंट शेवटचा 2 आहे.
आणि इथे आपण याचे फॅक्टर्स चेक करतो. तर त्यावेळेला तुम्ही इथे tan x ची व्हॅल्यू जी आहे ती -1 पुट करणार, त्यावेळेला तो बरोबर 0 होता. ते आपल्याला चेक करता येईल शेवटच्या कॉन्स्टंट नंबर म्हणून हा 2 जो आहे याचे फॅक्टर्स आहेत +-1 +-2. या 4 व्हॅल्यूज आहेत +1 -1 +2 -2. यांच्यापैकी आपण मी -1 निवडण्याचं कारण हे आहे कारण -1 टाकून बघा, -1 चा क्यूब -1 येतो, -1 2 इंटू -1 चा स्क्वेअर 1 येतो, +3 इंटू हा -1 आणि प्लस हा 2 होतो आहे. म्हणजे हा 2 प्लस -1 म्हणजे 1 होईल आणि 3 + 2 हा -1 होईल आणि -1 + 1 हा 0 होतो. म्हणजे ज्या वेळेला मी या ठिकाणी tan x ऐवजी -1 व्हॅल्यू टाकून पाहिली त्यावेळेला ते 0 होतो आहे. पूर्ण पॉलिनॉमियल ही 0 होऊन जाते, म्हणून त्यावेळेला -1 आपला आहे ठिकाणी रूट असणार आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो, हा -1 इथे लिहिला, हा 1 ॲज इट इज लिहिला, -1 × 1 हा -1 हा 2 -1 हा 1 होणार, हा -1 × 1 जो आहे तो -1 होईल आणि हा 3 -1 2 होईल आणि 2 × -1 हा -2 होईल आणि हे बरोबर तुम्हाला 0 मिळतो आहे. म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतोय की या ठिकाणी आपल्याला परफेक्ट फॅक्टर मिळालेला आहे आणि तो एक फॅक्टर असणार आहे 2 हा e⁻²x. एक फॅक्टर जो आपला असणार आहे तो असेल tan x -1 असतो ना, ऑलरेडी -1 +1 होईल म्हणजे 1 + tan x हा एक आपला फॅक्टर असेल. त्यानंतर हे त्याचे कोएफिशियंट्स असतात, म्हणजे ही स्क्वेअर पॉलिनॉमियल आहे, इथे tan x त्याला tan²x ला मल्टिपल जो आहे तो 1 असणार, तो लिहिला. पुढे फक्त tan x लिहिला कारण tan x या ठिकाणी व्हेरिएबल आहे आणि प्लस पुढे आहे फक्त 2. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 4. ऍक्च्युअली हे पाहिलेलं असेल तुम्हाला सगळ्यांनी की x⁻² आहे म्हणजे फंक्शन फंक्शन आपण याचं डिफरन्शिएशन त्या टॉपिकमध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये करूनही घेतलंय, पण पुन्हा त्यांनी विचारलेलं आहे आणि दुसऱ्यांना डिफरन्शिएट पण करायचं आहे कारण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि अशा वेळेला फंक्शन फंक्शन असेल तर हे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन झालं. म्हणजे आपण अशा वेळेला सुरुवातीला घेतो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला लॉग घेतल्यानंतर इथे लॉग y = येणार log ऑफ x⁻²x. तर आपण आपल्या जे लॉ ऑफ इंडायसिस नुसार लॉगॅरिथमच्या लॉ नुसार आपण याला पुढे आणू शकतो. तिथे x log ऑफ x येणार आहे, एक्सपोनेंट लॉ त्याला आपण म्हणतो. त्यानंतर याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तिथे येईल हा 1/y कारण log y च्या इथे 1/y येतो, परंतु इथे x ऐवजी y आल्यामुळे आपण dy/dx घेणार कारण आपण विथ रिस्पेक्ट टू x करतो आहोत. इक्वल टू हा u × v झाला, तर परत तसंच पहिलं फंक्शन असंच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन असंच आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. तर हा y आपण इकडे आणतो, हा y इकडे येताना मल्टिप्लाय होणार, हा x ॲज इट इज असेल आणि log x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1/x येईल, प्लस इथे देखील हा log x ॲज इट इज असेल आणि x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो असा दिला, म्हणजे x कॅन्सल होईल आणि y ची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे प्रूव्ह करून देणार आहोत. x⁻² हा 1 येईल प्लस हा फक्त असणार आहे log x. म्हणजे फायनली तुम्हाला जे मिळालं ते आहे dy/dx = x⁻² × 1 + log x. आता इथे पुढे आपल्याला त्याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे, तर मग आपण डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x असं म्हटल्यानंतर इथे d2y/dx² येणार कारण याला पुन्हा डिफरन्शिएट करणार आणि हा पुन्हा तुम्हाला u × v दिसतोय, d/dx ऑफ x⁻² × 1 + log x. परत u × v आहे, तर पहिलं फंक्शन हे आहे ते ॲज इट इज, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार ते आहे 1 + log x प्लस दुसरं फंक्शन जे आहे ते असं लिहायचं आणि नंतर पहिल्या फंक्शनचा जो आहे तो डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. u × v चा फॉर्म्युला अप्लाय केलाय. त्यानंतर इथे x⁻² असंच राहील, 1 चा जो डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू x तो कॉन्स्टंट असल्यामुळे 0 येईल, log x चा 1/x येईल आणि प्लस हा 1 + log x जो आहे तो ॲज इट इज असेल आणि हा याचा डेरिव्हेटिव्ह आपण तो जस्ट काढला x⁻² चा, हाच त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 + हा log x इक्वल टू याला मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर x⁻² × x⁻⁻1 होईल, ज्यावेळेला आपण याला वरती नेऊ लॉ ऑफ इंडायसिस नुसार, प्लस हा x⁻² पुढे लिहिला आणि हा 1 + log x आणि हा त्याला मल्टिप्लाय केल्यावर तो ब्रॅकेटला स्क्वेअर रूट दोन्ही सेम आहे आणि हा पाया समरासना घातांकांची बेरीज या लॉ नुसार x⁻x - 1
प्लस आय एक्स टू एक्स 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हे असणार आहे आपलं फायनल आन्सर d2y बाय dx स्क्वेअरचा. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर सेकंड. मेन सेकंड आहे फाइंड d2y बाय dx स्क्वेअर. जी हेडिंग आपण मागे दिली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि d2y बाय dx स्क्वेअर काढणे याचा मिनिंग सेम आहे. दिलेलं फंक्शन जे आहे ते असं आहे 1 x इज इक्वल टू a थिटा मायनस साइन थिटा आणि y दिलाय a इंटू 1 मायनस कॉस थिटा. म्हणजे हे फंक्शन जे आहे ते कोणत्या प्रकारचं आहे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असणार. हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे ज्यात x वेगळा दिलाय y वेगळा दिलाय. मी म्हटल्याप्रमाणे सगळे जे मागचे एक्झाम्पल्स आहेत ते रिपीट होतील. फक्त आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणून ते एक्झाम्पल्स जे आहेत ते त्यांनी रिपीट केलेले आहेत. तर इथे ऑफकोर्स नेहमीप्रमाणे सोडवायचं आहे जसं आपण करत आलो आतापर्यंत. तर हिअर थिटा इज पॅरामीटर. थिटा पॅरामीटर आहे म्हणून dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थिटा अपॉन dx बाय d थिटा याला आपण फर्स्ट म्हणतो. त्यानंतर y घेऊयात. y आहे a इंटू 1 मायनस कॉस थिटा. तर याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथे dy बाय d थिटा इज इक्वल टू हा एक पुढे आपल्याला असा लिहिता येईल आणि इथे 1 मायनस कॉस थिटाला d बाय d थिटा जो आहे तो ऑपरेट केला. तर हा ए ॲज इट इज 1 कॉन्स्टंट नंबर येईल डेरिव्हेटिव्ह 0 येईल. कॉस थिटा चा डेरिव्हेटिव्ह जो येतो मायनस साइन थिटा येतो. तो मायनस आणि हा मायनस म्हणून प्लस होऊन जाईल प्लस साइन थिटा. फायनली हे मिळेल ए साइन थिटा. हा असणार आहे dy बाय d थिटा. त्यानंतर आपल्याला मिळवायचं आहे dx बाय d थिटा. यात x दिलाय a इंटू थिटा मायनस साइन थिटा. यालाही सेम वे डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर इथे येईल dx बाय d थिटा इज इक्वल टू पुढे लिहिला d बाय d थिटा ऑफ थिटा मायनस साइन थिटा. इथे देखील हा a थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1. साइन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे म्हणून कॉस थिटा. तर फायनली हे मिळेल a इंटू 1 मायनस कॉस थिटा आणि हा असणार आहे dx बाय d थिटा. तर इथे दिसतं आहे की dx बाय d थिटा आणि dy बाय d थिटा निघालेला आहे. तर आपण हा फर्स्ट मध्ये टाकतो म्हणून फर्स्ट बिकम्स ही व्हॅल्यू जेव्हा आपण फर्स्ट मध्ये टाकू तेव्हा तुम्हाला dy बाय dx मिळणार आहे. dy बाय dx इज इक्वल टू a साइन थिटा. या फर्स्ट मध्ये आपण dy बाय d थिटाची आणि dx बाय d थिटाची व्हॅल्यू टाकतो आहोत. इथे a इंटू 1 मायनस कॉस थिटा. या ठिकाणी हा a आणि हा a कॅन्सल होईल. तर जी रिमेनिंग टर्म्स आहे तिला आपण सिम्प्लिफाय करता येणार आहे. तिथे dy बाय dx इज इक्वल टू आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आहेत त्यानुसार साइन थिटा मला लिहिता येईल 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 आणि तसंच 1 मायनस कॉस थिटाचा पण फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तर हा 2 2 कॅन्सल झाला. हा एक साइन गेला तर इथे उरला कॉस थिटा बाय 2 अपॉन साइन थिटा बाय 2 आणि हा मिळून होईल कॉट थिटा बाय 2. आता याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे कारण हा आता dy बाय dx निघाला म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निघालेला आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी आपल्याला त्याला डिफरन्शिएट करायला लागणार. पुन्हा डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. आता मात्र विथ रिस्पेक्ट टू x आहे कारण आपण d2y बाय dx स्क्वेअर काढतो आहोत. इथे आपण dx बाय d थिटा काढला म्हणून विथ टू थिटा घेतला. इथे पण थिटा होता आपण म्हणून विथ टू थिटा घेतलेला आहे लक्षात घ्या. तर इथे येईल बघ d2y बाय dx स्क्वेअर इक्वल टू d बाय d थिटा d बाय dx ऑफ कॉट थिटा बाय 2. इथे मात्र xच नाही आणि विथ रिस्पेक्ट टू x म्हणतो आहोत पण तरीही आपल्याला डिफरन्शिएट करायला लागणार. तो कॉन्स्टंट समजला जाणार नाही कारण थिटा जो आहे तो x आणि y मधलाच असल्या कारणाने आपण त्याला डिफरन्शिएट आपल्या नेहमीच्या मेथडने करू. कॉटचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो येतो मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 परंतु इथे तुम्हाला d बाय dx ऑफ थिटा बाय 2 घ्यायला लागणार कारण ते कॉम्पोजिट फंक्शन झालं. मायनस पुढे कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 आणि हा 1 बाय 2 असं राहील कारण थिटाचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 येईल परंतु विथ रिस्पेक्ट टू x आहे म्हणून आपल्याला d थिटा बाय dx घ्यायला लागणार. तर हा मायनस 1 अपॉन 2 पुढे लिहिला. हा कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 असाच दिला आणि हा d थिटा बाय dx जो दिसतोय त्याला आपण 1 अपॉन dx बाय d थिटा लिहूया कारण आपण हे इन्व्हर्स फंक्शन मध्ये पाहिलं आहे. हे 1 अपॉन समथिंग आपण त्याला लिहू शकतो आहोत अशा स्वरूपामध्ये. आपल्याकडे dx बाय d थिटा आहे
ती व्हॅल्यू आपल्याकडे असल्या कारणाने आपण ती टाकू शकतो आणि तिचा आपण उपयोग करू शकतो. म्हणून आपण ती व्हॅल्यू त्याच्यात पुट केली तर तुम्हाला फायनल आन्सर मिळायला सहज शक्य होणार आहे. तर इथे 1 ही व्हॅल्यू आहे a इंटू 1 मायनस कॉस थिटा. आता ही व्हॅल्यू आपण सिम्प्लिफाय अजून होणं शक्य आहे. तर सिम्प्लिफाय करूयात. हा -1/2 कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. त्यानंतर हा 1/a इंटू 1 मायनस म्हणजे हा काही 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. नंतर हा -1 हा 2a पुढे लिहिला आणि हा 2 त्याला मल्टिप्लाय केल्यावरती हा 4a होऊन जाईल. आणि हा वरती गेल्यानंतर आता हा सुद्धा आपला रेसिप्रोकल आहे कोसेकचा, म्हणून हा कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 लिहिता येणार आहे. 1/sin म्हणजेच कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 किती होईल. आणि हा -1/4a आणि या दोघींचा मिळून हा आणि याचा प्रॉडक्ट घेतल्यावरती हा कोसेक रेस टू 4 थिटा बाय 2 आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर जे आहे d2y/dx². नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 4. सेम वे जायचं आहे आपल्याला, फक्त एक गोष्ट या ठिकाणी अटॅच झालेली आहे. एक्स आणि वाय वेगळा दिलेला आहे थिटामध्ये आणि थिटा π/4 दिला, म्हणजे शेवटचे जे आन्सर काढणार त्या ठिकाणी थिटा न राहू देता त्याच्याऐवजी आपल्याला π/4 रिप्लेस करायला लागणार आहे. नेहमीप्रमाणे थिटा पॅरामीटर आहे dy/d थिटा अपॉन dx/d थिटा. हा तुमचा dy/dx असणार, त्याला फर्स्ट म्हटला. y लिहिला, x लिहिला, डिफरन्शिएट करतोय थिटा. तर हा b कॉन्स्टंट व्हेरिएबलला मल्टिपल पुढे येईल. हा साइन थिटा, हा b आणि साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉस थिटा येतो. हा dy/d थिटा मिळाला आहे. तसं इथे हा a d/d थिटा ऑफ कॉस थिटा इक्वल टू हा a मायनस साइन थिटा होणार, कारण कॉसचा जो डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा येतो आणि हा -a साइन थिटा होईल. हा dx/d थिटा आहे आणि ही व्हॅल्यू आपण फर्स्ट मध्ये ठेवतो. फर्स्ट बिकम्स, तुम्हाला फायनली इथे dy/dx असा मिळतोय b cos थिटा अपॉन dy/d थिटा ठेवला. इथे dx/d थिटा आहे -a साइन थिटा आणि हे अजून सिम्प्लिफाय केल्यावरती कॉस अपॉन साइन जो आहे तो टॅन येतो, म्हणून हा b अपॉन a. कॉस अपॉन साइन हा कॉट येतो, म्हणून कॉट थिटा आणि अपॉन राहील dy अपॉन राहील a. तर आता इथे हे जे दिसतं आहे हा dy/dx आहे. आपल्याला मिळवायचं आहे d2y/dx. ला आपण परत डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x आहे. मात्र तिथे येईल d2y/dx² इज इक्वल टू -b अपॉन a कॉन्स्टंट आहे आणि इथे d/dx ऑफ कॉट थिटा येईल. तसंच आपण कॉट थिटाचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काढू शकतो. तो आहे आपल्याकडे मायनस कोसेक स्क्वेअर थिटा आणि हा मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस झाला तर b अपॉन a होईल. हा कोसेक स्क्वेअर थिटा आणि इथे d/dx ऑफ थिटा होईल, म्हणजे कारण ते कॉम्पोजिट फंक्शन झालं. कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं की थिटा आहे आणि थिटा आणि एक्स यांचं रिलेशन आहे, त्यामुळे आपण त्याला dθ/dx लिहिणार. आणि याला लिहिताना इनव्हर्स फंक्शनचं जर आपण थेरम वापरला तर dx/dθ याला लिहिता येणार आहे. हा इथे फायनली b अपॉन a कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आहे -a साइन थिटा dx/dθ ची व्हॅल्यू ही ठेवली -a साइन थिटा. तर पुढे जाऊन हा a इंटू a स्क्वेअर होऊन जाईल आणि मायनस साइन पुढे लिहितो b अपॉन हा a स्क्वेअर आणि हा 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक असतो, म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा इंटू हा त्याला कोसेक थिटा मल्टिप्लाय होईल. दोघींचा प्रोडक्ट घेतला तर -b अपॉन a स्क्वेअर हा येईल कोसेक क्यूब थिटा. हा आपल्याला सिम्प्लिफाय करून d2y/dx² मिळालेला आहे. पण आपल्याला काढायचं आहे ऍट π/4 साठी. तर आपण d2y/dx² याला ऍट थिटा इज इक्वल टू π/4 साठी जर काढायचं असणार तर आपल्याला ज्या ठिकाणी थिटा आहे त्या ठिकाणी π/4 जो आहे तो रिप्लेस करायला लागणार. आणि कोसेक π/4 आपल्या टेबलनुसार आपल्याला माहिती आहे की कोसेक π/4 जो आहे तो √2 येतो, म्हणजे हा √2 ब्रॅकेटचा क्यूब होईल. आणि हा इथे √2 इंटू √2 इंटू √2 घेतल्यानंतर हा दोघींचा जो प्रॉडक्ट आहे तो 2 येईल, तो पुढे लिहिला आणि हा √2 येईल, तोही पुढे लिहिला, हा b नंतर लिहिला आणि अपॉनचा हे अशी टोटल -2 √2b अपॉन a हे आपलं फायनल आन्सर असणार.
नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर मेन थर्ड, त्यातील थर्ड एक्झाम्पल आहे शो दॅटचं एक्झाम्पल आहे. आणि तुम्हाला मी मागे म्हटलं होतं की जर शो दॅटचे एक्झाम्पल असतील तर आपल्याला त्यांच्याकडे धावावं लागतं, त्या आन्सरकडे बघून बघून आपल्याला त्याला सोबत धावावं लागतं. कारण काही वेळेला यांची आन्सर्स वेगवेगळी येण्याची शक्यता असते, पण आपल्याला जे दिले आहे तेच काढायचं आहे आणि तिथपर्यंत त्याला न्यायचं आहे. आणि ते दिसतंय d2y/dx², तर ऑफकोर्स या ठिकाणी दोनदा डिफरन्शिएट पण करायचं आहे. तर बघूयात, ते पॅरामेट्रिक फंक्शन आहे, एक्स वेगळा दिलाय, वाय वेगळा दिलाय आणि या ठिकाणी पॅरामीटर हा टी आहे. हिअर टी इज पॅरामीटर. जर टी पॅरामीटर आहे तर इथे आपण dy/dx लिहित असताना इथे dy/dt अपॉन dx/dt इज इक्वल याला 1 मानणार आहोत. त्यानंतर y आधी काढूयात. y इज इक्वल टू दिलेला आहे cos e⁻mt. याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू टी. तर हा येईल dy/dt इक्वल टू d/dt ऑफ e⁻mt. e⁻ चा फॉर्म्युला आपण लिहून घेतलाय, तो इथे अप्लाय करायचा आहे. e⁻mt आणि कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे d/dt ऑफ mt. तर हा e⁻mt इथे m कॉन्स्टंट आहे आणि टी चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येईल. तर त्याला मल्टिपल आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे. आणि इथे हा m पुढे लिहिला इंटू e⁻mt. हा असणार आहे आपला dy/dt. एक्झॅक्टली सेम वे x इज इक्वल टू दिलेला आहे cos t. यालाही डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू t. इथे येईल dx/dt इज इक्वल टू d/dt ऑफ cos t. आणि cos चा जो डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन टी, म्हणजे हा मिळाला आपल्याला dx/dt. आपल्याकडे dy/dt आणि dx/dt दोन्ही आल्यानंतर आपण ही व्हॅल्यू जी आहे ती फर्स्ट मध्ये टाकतो. तर इथे फर्स्ट आपल्याकडे आहे dy/dx इज इक्वल टू, यात आपण टाकतो आहोत इथे येईल m e⁻mt आणि अपोनला आहे मायनस साइन टी. परंतु आपण आन्सरचं ऑब्झर्वेशन केलं तर आन्सर मध्ये कुठल्याही प्रकारे टी दिसत नाहीये. आपल्याला टीचं कन्वर्शन जे आहे ते एक्स आणि वाय मध्ये करायला लागणार आहे. तर इथे एक गोष्ट मात्र दिसते की हा e⁻mt रिपीट झाला आहे, म्हणजेच हा तुमचा इथे वाय असणार आहे. हा मात्र रिपीट झालेला नाही, हा कॉस आहे. पण कॉसचं कन्वर्शन साइनचं एकमेकांशी रिलेशन आहे. जर ते रिलेशन वापरलं तर ते असं येईल. हा याला मी साइन स्क्वेअर मध्ये लिहितो, कारण आपल्याकडे जी आयडेंटिटी आहे फंडामेंटल आयडेंटिटी नंबर 1 ची, तर ती जी आहे ती वापरण्यासाठी आपल्याला स्क्वेअरची गरज असते. म्हणून मी स्क्वेअर ऍडजस्ट करून घेतला, स्क्वेअर रूट. आणि बरोबर आपल्याला याच्या ऐवजी 1 मायनस कॉस स्क्वेअर टी टाकता येणार आहे. आता कॉस स्क्वेअर मध्ये जाण्याचं काय कारण आहे, तर सिंपल आहे की या ठिकाणी एक्स हा कॉस मध्ये आहे, म्हणून आपण एक्स मध्ये आन्सर आणण्यासाठी म्हणून इथे मायनस हा my आणि आपल्याला हा अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर होईल, कारण कॉस टी जो आहे तो एक्स आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला मी तुम्हाला आता मागे म्हटल्याप्रमाणे की आपल्याला जे आन्सर आहे त्याचं पण ऑब्झर्वेशन करायला लागतं. ते ऑब्झर्वेशन करून आपण त्याला त्यामध्ये कन्व्हर्ट करतो. आधीच केलेलं परवडतं, नंतर आणखी महागात पडेल. त्यामुळे पहिलेच dy/dx सिम्प्लिफाय करून घेतला. अजून याला या साईडला आणतो. हा 1 मायनस एक्स स्क्वेअर, त्याला मल्टिप्लाय dy/dx इज इक्वल टू हा मायनस my होणार. आता याला डिफरन्शिएट करण्यापूर्वी अजून एक गोष्ट महत्वाची की हा रूट आपला त्रासदायक आहे, तर स्क्वेअरिंग करून घ्यायची. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. जर दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केली तर हा 1 मायनस एक्स स्क्वेअर होईल. हा dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा m स्क्वेअर आणि y स्क्वेअर. दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केली म्हणून प्रत्येकाला स्क्वेअर जाणार आहे. आता याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण आपल्याला d2y पण पाहिजे आहे म्हणून. मग अशा वेळेला आपण काय करतो, ते e इंटू व्ही आहे. तर पहिलं फंक्शन जे आहे ते असंच असेल. सेकंड फंक्शन आपला आहे dy/dx आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे येईल dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर आणि d/dx ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा इथे येईल m स्क्वेअर ऍज इट इज. आता इथे मी u इंटू व्ही वापरलेला आहे. पहिलं फंक्शन असंच ठेवून दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन असंच ठेवून पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. इथे मात्र हा m स्क्वेअर व्हेरिएबलला मल्टिप्लाय आहे आणि y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2y आणि y चा परत घ्यायला लागणार dy/dx. याला अजून थोडं सिम्प्लिफाय करता येत आहे, ते करून घेऊयात. तर इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज, याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा f(x) च्या फॉर्म मध्ये आहे. f(x)n, कारण आपण dy/dx ऐवजी f' लिखू शकतो, त्याच्या फॉर्म मध्ये आहे. मग आपण काय करणार, तो हा 2 पुढे येईल
हा 2 पुढे आला आणि हा dy बाय dx इज टू 2 मायनस 1 तो आपण लिहित नाही, 2 मायनस 1 वर येतो, लिहायची गरज नाही. आणि परत d बाय dx ऑफ dy बाय dx लिहायला लागणार, कारण f ऑफ x चा परत डेरिव्हेटिव्ह काढायला लागतो. पुढे ही प्लस साइन, नंतर हा dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर हा, आणि ते 1 चा डेरिव्हेटिव्ह आहे तो 0 मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काही 2x इथपर्यंत आलो. पुढे इक्वल टू हा 2 m स्क्वेअर y आणि dy बाय dx व्यवस्थित लिहिलं. पुढे जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर प्रत्येक टर्म मध्ये 2 dy बाय dx, इथे 2 dy बाय dx, इथे 2 dy बाय dx आहे. तर डिवाइड थ्रू आउट आपण 2 dy बाय dx जर डिवाइड केलं दोन्ही साईडला तर तुम्हाला या ठिकाणी हा फक्त 1 मायनस x स्क्वेअर मिळेल. इथे हा कॅन्सल झाल्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर तो येईल d2y बाय dx स्क्वेअर मायनस साइन हा 2 आणि याच्यातला एक dy बाय dx, कारण 2 होते स्क्वेअर मुळे त्याच्यापैकी एक उरेल आणि हा x उरणार आहे, तिथे येईल dy बाय dx इक्वल टू इथे हा 2 आणि dy बाय dx तिथे येईल m स्क्वेअर y. आणि त्याला या साईडला आलं आणि हेच आन्सर आपल्याला दाखवायचं होतं d2y बाय dx स्क्वेअर मायनस x dy बाय dx मायनस m स्क्वेअर y इक्वल टू 0. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.